आपल्यापैकी किती जण जिममध्ये जातात? आपल्यापैकी किती जण एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करायला तुम्हाला आवडतात? आपल्यापैकी किती जणांना चालायला म्हणजे वॉकिंग करायला आवडतात? आणि आपल्यापैकी किती किती जण ना सकाळी वॉकिंग करायला जातात म्हणजे लवकर उठून, काही आपल्यापैकी संध्याकाळी वॉकिंग करायला जातात. तर आपल्यापैकी किती जण कमी जेवण पण करतात ना कधी कधी. तर आपल्यापैकी काही जणांना शाकाहारी व्हेजिटेरियन ना जेवण पण आवडतात. आपल्यापैकी तंदुरुस्त हेल्दी म्हणजे फिट राहायला कोण कोणाला आवडतात. आजचे जे तिन्ही वाचन आहेत आपल्याला सांगतात की आपण तंदुरुस्त फिट राहायला पाहिजे. आपण आध्यात्मिककरिता तंदुरुस्त फिट राहायला पाहिजे. आपण आध्यात्मिक एक्सरसाइज वॉकिंग करतो का? आपण आध्यात्मिक जिम मध्ये आपण जातो का? आपण आध्यात्मिक वॉकिंग ना चालायला आपण जातो का? आपण आध्यात्मिक अन्न भोजन आपण खातो का? आणि आपल्याला आध्यात्मिकरित्या तंदुरुस्त फिट राहायला कोण कोणाला असं आवडतात. यशाच्या पहिल्या वाचनाद्वारे आपल्याला नदीसारखे बनण्याचा आपल्याला यश आपल्याला सांगत आहे. एक तशी नदी जी सतत वाहत राहील. नदी हा तुमचा जीवनाचा प्रवासासारखा आहे आणि त्या वाहत्या नदीच्या शेवटपर्यंत एंडपर्यंत तुम्हाला नक्कीच सांत्वन मिळेल. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला गलितीकरांना लिहिलेल्या पत्रातून आपल्याला सांगत आहे की त्रासातून, संघर्षातून आणि वेदनेतून आपल्याला जखमा होईल. आपल्या शरीरावर आपल्याला दुखापत होईल, आपल्याला दुखापत होणार, पण तसेच आपण नवीन होणार. शुभ वर्तमानात प्रभू येशू आपल्याला नवीन कसं आपण बनू शकतो हे आपल्याला सांगून आपल्याला शिकवतात. येशू आपल्याला लांडग्यामध्ये कोकरे बनण्यास आपल्याला सांगत आहे. ही सूचना त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिली. त्यांनी 72 म्हणजे 72 शिष्यांना पण दिली होती. आणि आजच्या वाचनाद्वारे 72 शिष्यांना प्रभू येशू बाहेर पाठवत आहे मिशन कार्यामध्ये. पैशाची पिशवी घेऊ नये, एक्स्ट्रा पोती घेऊ नये, एक्स्ट्रा चप्पल पण घ्यायची तुम्हाला गरज नाही, पण तुम्हाला इतरांच्या दयाळूपणावर आणि आधारातिथ्यावर अवलंबून राहावी लागणार आहे. आपण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला शांती पसरावी लागणार आहे. शांती पसरविण्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ जखमी झालेल्या हृदयांना बरे करणे, याचा अर्थ दुखापत झालेल्या शरीरांना बरे करणे, आणि याचा अर्थ म्हणजे नवीन काही करणे. आणि आपण केवळ प्रवासाद्वारेच नवीन बनवू शकतो. डेली म्हणजे रोज एक्सरसाइज व्यायामाच्या प्रवासाद्वारे, रोज वॉकिंग करण्याच्या प्रवासाद्वारे आणि रोज आपण फिट राहून त्या प्रवासाद्वारे आपण नवीन काही बनवू शकतो. जेव्हा आपण तंदुरुस्त फिट असतो तेव्हा आपण निरोगी असू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आध्यात्मिक दृष्ट्यामध्ये तंदुरुस्त फिट असतो तेव्हा आपण आध्यात्मिक दृष्ट्यामध्ये निरोगी पण असू शकतो. कोणीही आपल्याला त्रास देऊ शकत नाही किंवा कोणी आपल्याला दुखवू पण शकणार नाही. आणि आपण हे कसं करू शकतो? बायबल वाचून. बायबलामध्ये उत्तर आहे. बायबल वाचून
इतर उपलब्ध अवेलेबल जे आध्यात्मिक पुस्तकं आहे ते वाचून आपण नवीन काही आयडिया घेऊन आपण काही नवीन करू शकतो. आणि इतर यूट्यूबवर पण काही कॅथलिक व्हिडिओज पाहून आपण नवीन काही शिकवून काही करू शकतो. कॅथलिक गाणं ऐकून आपण काही नवीन करू शकतो. हे आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्यामध्ये निरोगी बनवेल आणि यामुळे आपण आध्यात्मिक दृष्ट्यामध्ये आपण फिट तंदुरुस्त पण राहू शकतो. या मिसा दरम्यान सहभागी होत असताना लांडग्यामध्ये मेंढरासारखे व्हावे यासाठी आपण देवाची परमेश्वराची कृपेसाठी आपण प्रार्थना करूया. आध्यात्मिक दृष्ट्या मध्ये तंदुरुस्त फिट राहून सदैव निरोगी होण्यासाठी आपण त्यांच्या परमेश्वराकडून आपण शक्ती मागूया.